अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी चिंतन या आपल्या आध्यात्मिक परिवारात तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे आणि श्रीहरी विष्णूच्या भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत. बंधू आणि भगिनींनो, आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक सण नाही, तर तो आहे भक्तीचा महासोहळा. या दिवसापासून खऱ्या अर्थाने पवित्र चातुर्मासाला सुरुवात होते. आध्यात्मिकदृष्ट्या चातुर्मासाचे महत्त्व अगाध आहे. असे मानले जाते की या काळात भगवान श्री विष्णू योगनिद्रेसाठी शेषशय्येवर गमन करतात आणि सृष्टीचा संपूर्ण कारभार भगवान शिवशंभूंच्या हाती सोपवतात. म्हणूनच या 4 महिन्यात आपण केलेली कोणतीही उपासना, नामस्मरण किंवा धार्मिक कार्य हे 1000 पटीने फलदायी ठरते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आषाढी एकादशीच्या पावन पर्वणीवर रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राची एकदिवसीय सेवा कशी करावी, तिचे नियम काय आहेत आणि साक्षात श्रीमन्नारायणाचा आशीर्वाद कसा प्राप्त करावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा हा विषय तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न येतो की व्यंकटेश स्तोत्राची सेवा रात्री 12 वाजताच का करायची. शास्त्रात आणि स्तोत्रातच असे स्पष्ट उल्लेख आहेत की एकांत चित्ते एकांती पठण की जे मध्यरात्री प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. रात्रीचा काळ हा अत्यंत शांत, निवांत आणि सात्विक ऊर्जेने भरलेला असतो. दिवसाची धावपळ शांत झालेली असते आणि आपले मन पूर्णपणे भगवंताच्या चरणी एकाग्र होऊ शकते. ज्यांना 21 दिवसाचे किंवा 3 रात्रीचे व्यंकटेश स्तोत्र मंडळ करणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी आषाढी एकादशीची एक रात्र सुवर्ण संधीसारखी आहे. भक्त हो, या एका रात्रीच्या सेवेने सुद्धा संपूर्ण 21 दिवसाच्या सेवेचे पुण्यफळ प्राप्त होऊ शकते. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवार किंवा सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळे घरातल्या गृहिणींना किंवा नोकरदारांना सकाळी लवकर उठण्याच्या घाईची चिंता राहत नाही. स्वामींच्या कृपेने ही अशी पर्वणी आहे जी आपण सहज साधू शकतो. भक्त हो, आता समजून घेऊया की ही सेवा नेमकी कशी करायची आहे. अतिशय सोपी आणि सर्वांना करता येईल अशी ही पद्धत आहे. भक्त हो, वेळ आणि तयारी आपण बघूयात. रात्री 11:45च्या सुमारास शक्य असल्यास स्वच्छ आंघोळ करावी. आंघोळ शक्य नसलेस तर हातपाय तोंड स्वच्छ धुवून आचमन करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. वस्त्र व शुचिता. सेवेच्या वेळी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका. पिवळ्या, पांढऱ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र घालणे अत्यंत शुभ मानले जाते. महिलांनी कपाळाला कुंकू आणि हातात बांगड्या भरून प्रसन्न मनाने बसावे. आसन व मांडणी. देव्हाऱ्यासमोर किंवा देवघरासमोर किंवा स्वामींच्या महाराजांच्या फोटोसमोर निळे किंवा स्वच्छ आसन टाकून बसावे. या सेवेसाठी वेगळी मांडणी करण्याची सक्ती नाही. संकल्प. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हातात थोडे पाणी आणि तुळशीपत्र घेऊन संकल्प करावा. हे भगवंता, श्रीहरी, श्री विष्णू, हे स्वामी समर्था, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि माझ्या मनोकामना पूर्तीसाठी मी ही 1 दिवसाची व्यंकटेश स्तोत्र सेवा करत आहे. ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी. भक्त हो, पुढे पाहणार आहोत की पठण संख्या आपल्याला कशी आणि किती ठेवायची आहे. तुम्हाला एकूण 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. आता अनेक भक्तांना असा प्रश्न पडतो की ताई, भाऊ, आम्ही संस्कृतमध्ये वाचू की प्राकृतमध्ये. संस्कृत पठण. जर तुम्ही संस्कृतमध्ये वाचत असाल तर 1 ते 20 वेळा फक्त मुख्य स्तोत्र वाचावे. 21व्या वेळेस शेवटी फलश्रुती पूर्ण वाचावी
आणि देवापुढे नतमस्तक व्हावे. संस्कृत स्तोत्र छोटे असल्यामुळे 21 वेळा वाचायला साधारण 25 ते 30 मिनिटेच लागतात. भक्त हो, प्राकृत पठणाविषयी म्हटले तर ज्यांना प्राकृत आवडते त्यांनी एकदा प्राकृत व्यंकटेश स्तोत्र पूर्ण वाचावे, किंवा तुम्ही सुरुवातीला 1 वेळा प्राकृत आणि उरलेले 20 वेळा संस्कृत असा सुंदर मेळ घालू शकतात. स्तोत्र वाचताना प्रत्येक श्लोकाचा अर्थ मनात आठवावा. स्तोत्रात म्हटले आहे की विद्यार्थ्याने, धनार्थ्याने किंवा पुत्रार्थ्याने हे स्तोत्र आदराने वाचावे. जेव्हा तुम्ही मध्यरात्री पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र म्हणता तेव्हा साक्षात नारायण तुमची सेवा ऐकण्यासाठी सूक्ष्म रूपाने तिथे उपस्थित असतात, असा भक्तांचा दृढ अनुभव आहे. काही भक्तांची अडचण असू शकते. घरात लहान बाळ आहे, तब्येत बरी नाही किंवा रात्री जागणे शक्य नाही. अशा वेळेस काय करावे? तर घाबरून जाण्याचे किंवा निराश होण्याचे अजिबात कारण नाही. भगवंत भावाचा भुकेला असतो. जर रात्री 12 वाजता शक्य नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीच्या संपूर्ण दिवसात टप्प्याटप्प्याने 21 वेळा हे स्तोत्र म्हणू शकतात. उदाहरणार्थ सकाळी 7 वेळा, दुपारी 7 वेळा आणि संध्याकाळी 7 वेळा. आता पुढील मुद्दा आहे तो म्हणजे एकादशीला सत्यनारायण पूजा करावी का? तर भक्तांनो, अनेक जण विचारतात की एकादशीला सत्यनारायण पूजा करता येते का? तर होय, नक्कीच तुम्हाला सत्यनारायणची पूजा करता येते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीचा उपवास असल्यामुळे सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा आपण खाऊ शकत नाही. म्हणूनच या दिवशी पूजेत भगवान बाळकृष्णाला किंवा विष्णूंना शिऱ्याऐवजी साखरेचा किंवा खडीसाखरेचा आणि तुळशीपत्राचा नैवेद्य दाखवावा. शिऱ्याचा प्रसाद दुसऱ्या दिवशी पारण्याला ग्रहण करू शकतात, म्हणजेच उपवास सोडवताना. बंधू भगिनींनो, ही सेवा केवळ एक कर्मकांड नाही, तर तो एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव आहे. रात्रीच्या शांततेत जेव्हा आपण व्यंकटेश स्तोत्राचे सूर आवळतो तेव्हा घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, भीती आणि मनातील ताणतणाव कायमचा निघून जातो. ज्यांनी ही रात्री 12ची सेवा मनापासून केली आहे त्यांना घरात एक वेगळी शांतता, प्रसन्नता आणि आनंद अनुभवता आला आहे. मनात चाललेली विचारांची चक्रे थांबतात आणि एक दिव्य सकारात्मक ऊर्जा शरीरात आणि घरात संचार करते. आषाढी एकादशीच्या या पवित्र रात्री साक्षात वैकुंठाधिपती श्रीमन्नारायण आणि आपले स्वामी महाराज आपल्या सेवेचा स्वीकार करतात. त्यामुळे मनातील सर्व आळस आणि शंका सोडून देऊन या दिवशीला, एकादशीला हा अनुभव नक्की घ्या. सेवा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून श्री हरी विष्णूंच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करा. हे देवा, नकळत झालेल्या चुका क्षमा कर, सर्वांना सद्बुद्धी दे, सर्व जगाचे कल्याण कर आणि तुझ्या भक्तीचा आनंद आमच्या हृदयात असाच कायम ठेव. त्यानंतर देवाला साखरेचा नैवेद्य किंवा दुधाचा नैवेद्य दाखवून आरती करावी आणि प्रसन्न मनाने विश्रांती घ्यावी. भक्तांनो, स्वामी चिंतन चॅनलचा हा उद्देश आहे की आपल्या प्राचीन परंपरा, स्तोत्र आणि सेवेचे महत्त्व सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवावे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ किंवा जय जय विठ्ठल रुक्माई लिहून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या स्वामी चिंतन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पावन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.